पप्पा आणि मी आलोय दादा वहिनीकडं. इथं मटनचा बेत केलाय आज परत एकदा प्रणिताला सोडून. प्रणिता गेली घरी, तर आता तिला आता आम्ही व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहे मटन छानपैकी, कारण ती तिथं व्हेज खाती आणि तिला मटन जास्त आवडतं. आता तिचं रिॲक्शन बघू कसे असतात, काय असतात. तुला खा, तुला आणलाय रे. मला तू खा. अरे वरत बाबा बोलवत होते ना तुला, मग तू त्यांना काय म्हंटला? हा कुठं जाऊन येणार आहे तू? कुठं येतो? खाऊन जा ना. बरं 2 मिनिटं झाले आता, नाही का? वाटलं तुला स्टार्टर? छान छान. काय होतं बरं, काय खाल्लं तू? आळणी सूप पिलं ना? हा. मटन रेडी झालं आहे. दादा ताट बनवतो. फ्राय बनवू शकता, फ्राय वेगळा बनवतो. ही झाली एक थाळी, मटन थाळी एकदम सुंदर. हॅलो, जसं की मी काल माझ्या माहेरी आले होते आणि आता मला ह्यांचा कॉल आला की आज भाऊजींनी तिकडं मटण केले, म्हणजे नॉनव्हेजचा बेत आहे आणि मग ते सगळे होते तिकडं आणि मीच नाही आहे. तर मला जास्त चिडवत होते, बघ मटण आणले. आणि भाऊजींनी छान केलं पण होतं, कारण भाऊजी खूप छान बनवतात नॉनव्हेज. किती पण कंटाळी तरी ते खूपच, म्हणजे त्यांना खूपच आवडतं नॉनव्हेज वगैरे बनवायला. त्यांनी खूपच मस्त बनवतात. मग ते चिडवत होते मला, म्हणजे मला काही वाटत नव्हतं, पण ते जास्त हे करत होते की मी आता लगेच म्हणजे तिकडं यायला पाहिजे मटण खायला वगैरे. पण मला इतकं काय खायचं वाटत नाही, त्याच्यामुळं एवढं काही नाही, ठीक आहे. मग मी त्यांना म्हटलं ना की मग मी पण हे करायला लागले की मला सोडून खाताय, मी नाही तरी बनवलंय. मग भाऊजी म्हटले की तू आल्यावर पण बनवू आपण. एक आल्या काय झालं काकाला? काय झालं पण? काय झालं तू विचारलं का काकाला? पागल अजून कोण आहे? अजून कोण आहे पागल? कोण आहे अजून? शाहू आहे ना पागल? डॉक्टर शाहू. डोकं दाब माझं, चल डोकं दाब, नीट दाब, नीट दाब, माझं डोकं दुखतंय. दाब न गो शाहू. आत्तू तुझी आहे ना? तुझी आत्तू पागल आहे, मग तू डोकं नाही दाबणार का? जाऊ, मी नाही बोलणार तुझ्याशी, मी कॅडबरी पण नाही देणार तुला. तू नाही माझं डोकं दाबत म्हटलं. दाब डोकं माझं, दाब ना ग. तू छान दाबते ना डोकं. काकाचं कसं काल दाब होती, असं काय? असं इथं दाबायचं, इथं. मी कसं दाबते तुझं? हां दाब ना. जा बाबा, मी नाही बोलणार मग. तुला डोकं दाब म्हणते मी. परत काय खाणार आहे तू आता? कसं दिस? मग हे मटन का ते मटन?
नाही का मटन? भातन भातन म्हणजे पातळ. परत आता वर आलं तर त्याला तो धडपडून आलाय, पायाला लागले, दररोजच धडपड. आता लागलेलं एवढा वेळ हसून सांगत होता, पण त्याला करायला लागलं की रडायला लागलं. कुठं लागलं दाखव. पडला पळताना. पळताना पडला का? पळताना पडला. माग हो जरा, दिसू दे त्यांना. कुठं कुठं लागलं? दाखव कुठं लागलं. लय जोरात लागलं. पळताना लागलं. हा. नाही सायकल नाही गेला, हाताला पण लागलं. आता बघा आजोबांचं काम आजोबा करताय. लागलं. आज लागलं नाही, आता लागलं. आता लागलं. होय गो, आता नाहीच लागलं रे. सापत पळत झालं जरा मग. एवढं हसत होता, आता रडतोय. हा, झालं झालं. नाटक तर बघा त्याचे. आवाज द्यायचा. एवढं नाटक म्हणजे काय सांगायचं. बरं त्या आंबावर एकच नंबर आहे तुम्ही घाल. किती नाटक करायचे, वरत कडून शिका. टॅलेंट आहे वर. तोंड बघा त्याचं तोंड. लावलं ना ते. काय देतो मला तू? बघा त्याने कसलं जांभूळ दिलंय मला. मी पण जांभूळच खातोय बरं. हे बघा कसं आहे. लय जांभूळ आवडतो ना तुला? असं विचारतोय मला.